येणाऱ्या बाजारामध्ये किफायतशीर आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर काय काळजी घ्यायला हवी याबाबत देखील आपण आज बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे. प्रीती मॅडम, तुमचं पुन्हा एकदा मनी टाइम मध्ये स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीनं बचत आणि गुंतवणूक याच्यातला नेमका फरक कसा सांगू शकाल तुम्ही? बचत म्हणजे तुम्ही काढून ठेवलेली रक्कम, म्हणजे तुमच्या खर्च झाल्यानंतर तुमच्या उत्पन्नामधनं जी रक्कम तुम्ही काढून ठेवता, मग तुम्ही घरात ठेवा किंवा बँकेत ठेवा, त्याला आपण बचत म्हणू शकतो. या बचतीवर घरात ठेवली तर नक्की या बचतीवर तुम्हाला काहीच व्याज मिळत नाही, ती वाढीव होत नाही. बँकेत जर ठेवलं तर तुम्हाला अगदी बँकेचा जो बेसिक इंटरेस्ट रेट असतो तो तुम्हाला मिळतो. पण हीच बचत जर तुम्ही विविध प्रकारच्या तुमच्या जे आर्थिक वेगवेगळ्या उद्देशांसाठी तुम्ही वेगवेगळ्या उत्पादनामध्ये म्हणजे वेगवेगळे फायनान्शियल प्रोडक्ट्समध्ये समजा हे पैसे गुंतवले तर याला आपण गुंतवणूक म्हणू शकतो. कारण की पुढे जाऊन हे पैसे वाढणार आहेत आणि हे वाढीव जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्देशांसाठी उपयोगी पडणार आहेत. ओके, आपण आता गुंतवणूक समजून घेतलेली आहे, पण गुंतवणुकीचा पर्याय निवडल्यानंतर त्यावर जास्तीत जास्त परतावा मिळावा, नफा मिळावा, यासाठी नेमकं काय त्या गुंतवणूकदाराने काळजी घेतली पाहिजे? महत्वाचं आहे बघा, परतावा फक्त जर तुम्ही परताव्याकडे लक्ष दिलं तर बऱ्याच वेळा आपण त्याच्यामध्ये असलेली रिस्क किंवा जोखीम हे टाळतो किंवा हे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे परतावा आणि जोखीम या दोघांचाही समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. आणि हे समतोल साधतानाच पहिल्यांदा तर तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे बघणं गरजेचं आहे. आतापर्यंत जर तुम्ही एक हिस्टॉरिक रिटर्न्स किंवा हिस्ट्रीच्या याच्यामध्ये समजा तुम्ही पाहिलं की कुठला ऍसेट क्लास असा आहे की जो तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतो किंवा तुमच्या महागाई आपण जे म्हणतो महागाईपेक्षा एक 3 ते 4% जास्त परतावा जी कुठली पण ऍसेट क्लास आपण म्हणतो की देऊ शकतो, तर ती आहे इक्विटी. राईट. तर इक्विटी म्युच्युअल फंड किंवा तुम्ही चांगल्या समभागामध्ये समजा दीर्घकालीन गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळू शकते आणि याच्यामध्ये खूप चांगला परतावा मिळण्याची तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच याच्यामध्ये संधी असते. पण हे करतानाही जोखीम जाणणं फार महत्वाचं आहे. तुम्ही तुमचे सगळे पैसे त्याच्यामध्ये गुंतवत आहात का एक पोर्टफोलिओचा भाग म्हणून तुम्ही इक्विटीला इन्व्हेस्ट केलाय आणि त्याच्याबरोबरच तुमच्याकडे रोखे किंवा सोनं, रिअल इस्टेट म्हणजे आपण स्थावर जंगम मालमत्ता जी म्हणतो त्याच्यामध्ये पण तुमची थोडी गुंतवणूक आहे, हे बघणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे मग समजा तुम्ही पोर्टफोलिओ बनवला तर नक्कीच तुम्हाला तुमचा परतावा खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतो. तुम्ही इथे इक्विटीचा उल्लेख केलात म्हणून प्रश्न विचारतोय की एक आदर्श पोर्टफोलिओ जर बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये किती म्युच्युअल फंड असावेत, किती शेअर असावेत, त्यातली गुंतवणूक किती प्रमाणात असावी, तुम्ही नेमका कशा पद्धतीने याचा रेशिओ ठेवता? बरोबर. एक गंमत मी तुम्हाला सांगते. आपण साधारणतः असं म्हणतो की म्हणजे एक कुटुंब म्हणतं की आपल्याला किती मुलं हवे, तेवढीच मुलं हवी ज्याची आपण चांगली काळजी घेऊ शकतो. तशाच प्रकारे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना किती फायनान्शियल प्रोडक्ट किंवा कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम असाव्या हे त्याच्यावर ठरतं की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची किती व्यवस्थित पद्धतीने त्याचं निरीक्षण करता येईल किंवा त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. त्यामुळे जर तुम्ही म्युच्युअल फंडाची संख्या मला विचाराल तर ती सर्वात प्रथम तेवढी कमी तेवढी चांगलं, आणि की प्रत्येक ठिकाणी मग तुमचं लक्ष देणं गरजेचं राहील. हे महत्वाचं आहे समभागासाठी, कारण की जेव्हा तुम्ही समभागात इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे त्या पर्टिक्युलर कंपनीचा परफॉर्मन्स जर खालीवर झाला तर समभागाची किंमत पण खालीवर होते. त्यामुळे जर इक्विटी पोर्टफोलिओ डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओ बनवत असाल तर तुम्ही एक 12 ते 15 अशा स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवू शकता. म्युच्युअल फंड हे 5 ते 6 असलेले जास्त चांगले. याच्यामध्येही तुम्ही 5 ते 6 इक्विटी म्युच्युअल फंड ठेवू शकतात, 2-3 डेट म्युच्युअल फंड ठेवू शकतात. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये काही तुम्ही लार्ज कॅप ठेवू शकतात, काही फ्लेक्झी कॅप असू द्या, काही मिड कॅप असू द्या, आणि जर तुमचं जोखीम घेण्याची क्षमता चांगली असेल तर काही प्रमाणात तुम्ही स्मॉल कॅपमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतात. तुमचं मध्यम जी अवधीचे लक्ष आहे त्याच्यासाठी तुम्ही एक हायब्रिड फंड ठेवू शकता. अशा प्रकारे 4-5 म्युच्युअल फंडामध्ये पण एक चांगल्या प्रकारे तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता. ओके, गुंतवणूक असो किंवा कुठलाही निर्णय घ्यायचा असो, सिम्प्लिसिटी हा त्याच्यातला खूप महत्वाचा भाग असतो. सिम्प्लिसिटी किती आणि कशी महत्वाची असते गुंतवणुकीच्या बाबतीत? आजकाल माणसाचं जीवनच खूप धकाधकीचं आणि गुंतागुंतीचं झालंय आणि तसंच त्यांनी स्वतःच्या गुंतवणुकीबाबतही करून ठेवलंय.
थँक्स टू ऑल सोशल मीडिया रील्स आपण म्हणू शकतो की प्रत्येक वेळेस एखादा नवीन प्रोडक्ट आला की तो माझ्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवा, व तो नसेल तर मी काहीतरी मिस करतोय का असं नेहमी तुम्हाला वाटत राहतं. बघा, ज्या वेळेस तुम्ही गुंतवणूक करता ती कायम दीर्घकालीन स्वरूपाची असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याला नेहमी एक ऑटोमॅटिक वेनुसार चालू द्या. म्हणजे तुम्हाला असं बघता यायला पाहिजे की दररोज मला पोर्टफोलिओ बघण्याची गरज नाही, दररोज मार्केटमध्ये उतार चढाव झाला तर मला घाबरून जायची गरज नाही. मग अशा वेळेस काय होऊ शकतं, अशा वेळेस सिम्प्लिसिटी किंवा साधेपणा तुमच्या आयुष्यात आणि ॲज वेल एज तुमच्या गुंतवणुकीत जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होणार नाही. सिम्प्लिसिटी ठेवायची किंवा साधेपणा ठेवायचा म्हणजे काय की जे प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहेत त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसएडव्हान्टेजेस, त्याचे फीचर्स, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला ते ज्ञात आहे, अशाच तुम्ही प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. जी गोष्ट तुम्हाला समजत नाही, जी गोष्ट खूप कॉम्प्लेक्स वाटते, त्याचे करप्रणाली तुम्हाला माहीत नाही, त्याच्यातली जोखीम किती आहे ती माहीत नाही, हे सगळं विचारात न घेता फक्त परतावा म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप चुकीचं आहे. बऱ्याच वेळा आपण अनरेग्युलेटेड गोष्टींमध्ये पण इन्व्हेस्ट करतो. जसं आता आपण खूप सारे उदाहरणं पाहिली. फक्त एखादा परतावा जास्त मिळतोय म्हणून एखाद्या ज्वेलरच्या इथे पैसे टाकणे किंवा इव्हन क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करणे किंवा P2P मध्ये इन्व्हेस्ट करणे, हे फक्त परतावा म्हणून केलेले इन्व्हेस्टमेंट जे असतात ना, हे पुढे जाऊन तुम्हाला कधी ना कधी जोखीम त्याच्यात वाढली जाते आणि मग तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा पोर्टफोलिओ बनवतात किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करतात त्यावेळी तुम्हाला जे समजण्यात येणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्येच गुंतवणूक करा. दीर्घकालीन नेहमी तुमचा एक विचार असू द्या. आणि आपल्याला हे वाटतं की हे खूप कंटाळवाणी प्रोसेस आहे, पण यामधूनच तुमची आर्थिक उन्नती होऊ शकते आणि पुढे जाऊन तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकतं. ओके, बजेट घरचं असो किंवा देशाचं, एक्सपेन्स हा त्याच्यातला खूप महत्वाचा भाग असतो. एक्सपेन्स जेवढा कमी तेवढं बजेट चांगलं असं म्हटलं जातं. तर घरचं जे बजेट असतं त्याच्यातला जो खर्चाचा भाग असतो, खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही गुंतवणूकदारांना नेमकं कसं गाईड करता, कसा खर्च कमी करू शकतो? हे फार महत्वाचं आहे. जसं आज आपण म्हटलं की गुंतागुंतीचं आयुष्य आहे, तसं शो ऑफ करण्याचं पण खूप आयुष्य आहे. आपण प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर टाकाव्या लागतात किंवा टाकाव्या वाटतात आणि त्याच्याचमुळे आपण खूप सारा अनावश्यक खर्च करतो. जेव्हा तुम्हाला खर्चाचं मॅनेजमेंट करायचं असतं किंवा बजेटिंग करायचं असतं तेव्हा दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे मी जे गोष्ट खर्च करत आहे ती माझी नीड्स म्हणजे माझे आवश्यक खर्च आहे का वॉन्ट्स म्हणजे माझं डिस्क्रिशनरी खर्च आहे, म्हणजे याचं मला हे मौज मजेसाठी मी करणारा खर्च आहे. राईट, तुम्ही मौज मजा जरूर करा. मौज मजा करण्यासाठी मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त आयुष्य एक सुरीत जगा, पण मौज मजा करण्यासाठी तुम्ही बजेट करून ठेवणं फार गरजेचं आहे. नॉर्मली एक थंब रूल किंवा एक खूप आपण म्हणू शकतो की एक खूप नावाजलेला एक नियम आहे, त्याच्यामध्ये 50% तुमचा जो खर्च असतो तो तुम्ही नेहमी तुमच्या आवश्यक गोष्टींसाठी करायला हवा. 30% जो खर्च आहे तो तुम्ही तुमच्या मौजमजेसाठी करा आणि कमीत कमी 20% गुंतवणूक नक्की करा. पण मी इथे माझ्या क्लायंटला किंवा तुम्हाला सांगू इच्छिते की शेवटच्या याच्यामध्ये थोडा आपण चेंज करूया की 30% तुम्ही गुंतवणूक करा, कारण की 20% गुंतवणूक जर तुम्ही पाहिलं तर महागाईच्या संदर्भामध्ये मग ती कमी पडू शकते. त्यामुळे 50% हा खर्च तुमच्या आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी करा, जसं मुलांची फी, घराचं भाडं किंवा घरामध्ये लागणाऱ्या रोजच्या वस्तू त्याच्यासाठी, आणि 20% जे आहे तुमच्या मौजमजेसाठी करा. तुम्हाला बाहेर जायचं असेल, हॉटेलिंग करायचं असेल, नवीन कपडे घ्यायचे असतील, आणि 30% मात्र नक्कीच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. त्यामुळे पैसे जर आले तर पहिले 30% तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि नंतर उरलेल्या पैशांचे 50 आणि 20 अशा प्रकारे डिव्हाइड करून तुम्ही तुमचा खर्च नक्की मॅनेज करू शकता. धन्यवाद प्रीती मॅडम, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो मुळापासून, म्हणजे बचत आणि गुंतवणूक याच्यातला फरकच अनेकांना माहिती नसतो. त्यामुळे बेसिक गोष्टी कशा असतात गुंतवणुकीसाठीच्या, बचतीच्या, त्या आम्ही गुंतवणूकदारांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जाता जाता सगळ्या गुंतवणूकदारांना, सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती की कोणतीही गुंतवणूक करण्याच्या आधी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय ती करू नका. कारण तुमचा पैसा आहे आणि त्याचा परतावा मिळणार आहे, तो तुम्हाला मिळणार आहे. ती गुंतवणूक वाया जाऊ देऊ नका. सल्लागाराच्या मदतीनेच ती गुंतवणूक करा. या कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.